नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कालपासून न्यूज चॅनलला भारत आणि चायना सीमा संघर्षाबद्दल बघतच असाल। आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला याच विषयावर थोडंसं डिस्कस करायचं, याबद्दल थोडीशी अपडेट घ्यायची आहे। भारताच्या सैनिकांमध्ये आणि चायनीज सैनिकांमध्ये गलवान व्हॅलीमध्ये, आता गलवान व्हॅली कुठे आहे तर ती आहे लडाखमध्ये, तर तिथे संघर्ष झालेला आहे आणि हा संघर्ष असा नाही की गोळीबाराने तोफांनी वगैरे झालेला आहे। हा संघर्ष दगडांनी किंवा लाठीमार करून तसंच बॅट्सने अशा प्रकारे हा संघर्ष एक प्रकारे कॉम्बॅट झालाय आणि त्यामध्येच भारताच्या 20 जवानांना त्यांचा प्राण गमवावा लागलाय, ते वीरगतीला प्राप्त झालेत। तर आपल्यासाठी ही खूपच वाईट न्यूज आहे, खूपच वाईट गोष्ट आहे आपल्या देशासाठी। थोडंसं आपल्याला त्यावर अपडेट घ्यायचंय। बघा, तुमच्या अवेअरनेससाठी ही अपडेट असणं खूपच महत्त्वाची आहे आणि म्हणूनच मी हे लेक्चर घेते। आता अजून त्यावर नवीन नवीन अपडेट्स येतच असतील काही ना काहीतरी, पण आता ज्या वेळेला मी हे लेक्चर रेकॉर्ड करते त्या वेळेपर्यंत ज्या ज्या काही घटना घडल्यात त्या मी या लेक्चरमध्ये कव्हर केल्यात आणि तुम्हाला पूर्ण माहिती असावी म्हणूनच आपण हे लेक्चर घेतोय। पुढे जर काही नवीन अपडेट आली तर त्याचं लेक्चर सुद्धा आपण घेऊयाच। पण बघा, आपल्याला या अपडेट बरोबर थोडंसं एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण प्रत्येक लेक्चर घेतो, म्हणून मी इथे एक प्रश्न तुमच्यासाठी दिलेला आहे, तो एकदा बघून घ्या। सेल्फ एनालिसिस क्वेश्चन, खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा। तर जे कोणतं अयोग्य विधान आहे ते आपल्याला इथे ओळखायचं आहे। पहिलंच सेंटेन्स दिले, भारत आणि चीन हे दोन्ही देशांमध्ये एकूण 3488 किलोमीटर एवढी भूसीमेची लांबी आहे। म्हणजेच किती सीमा शेअर केलेली आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे इंडिया आणि चायनाने। त्याच नंतर लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल म्हणजेच LAC। आता इथे LAC आणि LOC मध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं। LOC जी आहे ती पाकिस्तान आणि इंडियामध्ये असलेली बॉर्डर आहे आणि LAC जी आहे ती इंडिया आणि चायनामध्ये असलेली बॉर्डर आहे। ठीक आहे, तर मग LAC ही भारत आणि चीनमध्ये असून ब्रिटिश काळात ही सीमा आखण्यात आलेली आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लेक्चरमध्येच मिळणार आहे। इसवी सन 1962 ला लाल बहादूर शास्त्री हे भारताचे पंतप्रधान होते। तर आपण याचं उत्तर आहे ते लेक्चरच्या शेवटी बघूया। ओके, आता आपल्याला लेक्चरमध्ये काय काय बघायचंय, एक म्हणजे गलवान व्हॅलीमध्ये पेट्रोलिंग पॉइंट 14 वर नक्की काय घडलं याचा एक थोडासा ओव्हरव्ह्यू आपण घेणार आहोत। सध्याची स्थिती तिथे काय आहे आणि लाईन ऑफ कंट्रोल, तर लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल जे आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहे। लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आली कुठून, ही जी बॉर्डर आहे ती कशा प्रकारे तयार झाली। ओके, तर मग या लेक्चरची PDF तुम्हाला आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल। तसंच तुम्ही आमचे ऑडिओ लेक्चर सुद्धा डाउनलोड करू शकता आणि तसंच राज्यसेवा 2020 बॅच 3 चे ॲडमिशन सध्या सुरू आहेत। त्याचे सगळे लेक्चर्स विजन स्टडी ॲपवर अपलोड करण्यात आलेले आहेत। जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की त्याला ॲडमिशन घ्या आणि त्याचप्रमाणे संयुक्त गट ब चे सुद्धा ॲडमिशन सुरू आहेत, तर याला सुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। ओके, तर आता अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या लेक्चरला। तर जर सोल्जर्स मध्ये जे फेस ऑफ झालं, तर इंडिया चायना बॉर्डरवर टेन्शन झालं, तर आतापर्यंतची जी लास्ट अपडेट होती त्यामध्ये 20 जे भारतीय सैनिक आहेत त्यांना जीव गमवावा लागला होता। पहिला म्हणजे 15 तारखेला या फेस ऑफला सुरुवात झाली आणि त्या दिवशी तिघा जणांचा मृत्यू झालेला, 3 सैनिकांचा, भारतीय सैनिकांचा यात मृत्यू झालेला, 17 जखमी झाले होते। पण नंतर एवढ्या वाईट प्रकारे हे सैनिक जखमी झाले होते की त्यांना सुद्धा त्यांचा प्राण गमवावा लागलेला आहे। ओके, तर ही न्यूज शेवटची न्यूज होती। आता हा जो कॉम्बॅट आहे किंवा हे जे फेस ऑफ आहे ते कुठे घडतंय, तर इथे बघा, ही आहे गलवान व्हॅली। एक्झॅक्टली जे आपलं LAC आहे, LACच्या जवळच गलवान व्हॅली आहे आणि याची सुरुवात झालेली पँगॉंग लेक पासून 5-6 तारखेला। चायनाची जी आर्मी आहे तिला म्हटलं जातं पीपल्स लिबरेशन आर्मी। आता ही आर्मी जी आहे काही ना काहीतरी कांड असं कुठे ना कुठे करत असते। आता सध्या आपल्या LAC वर करते सुरुवात 5-6 तारखेपासून झालेली पँगॉंग लेक जवळ बघा, काही जो पँगॉंग लेकचा भाग आहे तो चायनामध्ये आणि काही जो भाग आहे तो इंडियामध्ये, तर तिथे सुद्धा हे चायनीज ट्रूप्स पँगॉंग लेकवर स्वतःच्या देशाचा म्हणजे चायनाचा जो अधिकार आहे तो सांगत पुढे पुढे येत होते आणि तिथपासून ही सुरुवात झाली। गलवान व्हॅली जवळ इथे एस्केलेशन होणार होतं, म्हणजे एक चर्चा होणार होती आणि त्या चर्चेमधून जे चायनाचे ट्रूप्स भारतामध्ये येण्याचा प्रयत्न करतायत किंवा गलवान व्हॅली जवळ, आता गलवान व्हॅली जर आपण बघितली, हे खोरं बघितलं
तर ते निर्मनुष्यखोर आहे. ओके, तिथे कोणी राहत नाही. पण चायनीज गव्हर्नमेंट इथे काय करते किंवा चायनाची आर्मी इथे काय करते, त्यांच्या चौकी उभारतायत, पोलीस चौकी उभारतायत, तिथे रोड बांधले जात आहेत, अशा काही ना काहीतरी कामं करतायत. तर ऑब्व्हियसली इंडिया तिथे ऑब्जेक्शन घेणारच, राईट. भारताची जी आर्मी आहे किंवा भारताचं गव्हर्नमेंट आहे तिथे ऑब्जेक्शन्स घेणारच. मग त्यामधूनच चर्चा होणार होती. पण चर्चेच्या मध्येच जे पीपल लिबरेशन्स आर्मी आहे तिथे आपण म्हणू शकतो यांनी एक व्हायलंट रूप घेतला आणि त्याचं रूपांतर या फेस ऑफ मध्ये झालं. ऑब्व्हियसली जर समोरची आर्मी अशी व्हायलंट होत असेल तर आपल्या देशाची आर्मी शांत राहणार आहे का, तर नाही राहणार आहे. आणि हे एक्सेप्ट सुद्धा केले आपल्या गव्हर्नमेंटने, आपल्या आर्मीने. पण चायनीज गव्हर्नमेंट अजून हे एक्सेप्ट करत नाहीये की चायनाकडून चूक झालीये म्हणून. इंडियन आर्मीने इथे एक्सेप्ट केलंय की दोन्ही बाजूंनी हे फेस ऑफ झालेलं आहे आणि जे हे फेस ऑफ आहे ते अवॉइड सुद्धा करता येऊ शकलं असतं, पण ते झालं नाही. आणि हा फेस ऑफ झाला. मग इथे दगडांचा वापर केला गेला एकमेकांना मारायला. आणि बघा, तुम्ही बऱ्याच वेळा बघत असाल की जेव्हा भारताच्या आणि चायनाच्या सैनिकांमध्ये जेव्हा अशा प्रकारचं कॉम्बॅट होतं तर ते दगडांनी वगैरे का मारतात, कारण की इथे 1975 मध्ये एक ॲग्रीमेंट झालेला आहे चायनीज गव्हर्नमेंटमध्ये आणि इंडियाच्या गव्हर्नमेंटमध्ये की जे बॉर्डरवर LACवर जे सैनिक राहतील त्यांच्याकडे कोणत्याच प्रकारची गन वगैरे नसणारे, अशा प्रकारचं गोळीबार थांबवण्यासाठी, ओके, सैनिकांमधला गोळीबार थांबवण्यासाठी. आणि म्हणूनच तिथे गन्सचा वापर केला जाऊ शकत नाही, म्हणून तिथे दगडांचा वापर केला जातो एकमेकांना मारायला. आता या वेळेला काठ्यांचा वापर केला गेलाय, बॅट्सचा वापर केला गेलाय, खिळ्यांचा वापर केला गेलाय. तर बघा, आणि अशा प्रकारे एकमेकांना मारण्यात आलेलं आहे. पण ही जी गोष्ट आहे यामध्ये दोन्ही बाजूंच्या भारतीय सैनिकांचा सुद्धा मृत्यू झालाय, त्याचप्रमाणे चायनीज सैनिकांचा सुद्धा मृत्यू झालाय. काही न्यूज पेपर प्रमाणे 43 चायनाच्या म्हणजेच PLAच्या सैनिकांचा मृत्यू झालाय. पण अजून चायनाने तरी त्यांच्या न्यूजपेपरमध्ये किंवा इनफॅक्ट त्यांचं जे स्टेट न्यूजपेपर आहे ग्लोबल टाइम्स त्यामध्ये सुद्धा काहीच असं सांगितलेलं नाहीये. ऑब्व्हियसली चायना असं गव्हर्नमेंट आहे की अशा ज्या गोष्टी असतात ते कधीच बाहेर आणत नाही. पण भारतामध्ये तसं नाहीये. भारतामध्ये जे काही घडतंय, इनफॅक्ट बॉर्डरवर सुद्धा जे काही घडतंय ते आपल्याला लगेच समजतं. आणि अशा प्रकारचं जे हे कॉन्फ्लिक्ट आहे, हा जो संघर्ष आहे तो भारत आणि चायनामध्ये गेल्या 45 वर्षांमध्ये पहिल्यांदा झालेला आहे. हे लक्षात ठेवा. गेल्या 45 वर्षांमध्ये म्हणजे असं ॲग्रीमेंट झाल्यापासून कोणत्या सैनिकाचा मृत्यू LACवर होतोय हे पहिल्यांदा झालेलं आहे. बघा, काही वर्षांपासून म्हणजे 2018 मध्ये 2017 मध्ये डोकलाममध्ये सुद्धा, डोकलाम कुठे आहे तर भूटान जवळ आहे, राईट. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम तिथून आपल्याला जवळ पडतं. तर डोकलाममध्ये सुद्धा अशा प्रकारचे फेस ऑफ झालेले आहेत. पण तिथे कोणत्याच बाजूच्या सैनिकाला प्राण गमवावा लागला नव्हता. पण या वेळेला असं झालंय आणि हे 45 वर्षाच्या स्पॅन नंतर झालंय. पण इथे जे चायनाचे न्यूजपेपर आहेत, तुम्ही म्हणू शकता चायनाच्या गव्हर्नमेंटचंच हे न्यूजपेपर आहे ग्लोबल टाइम्स, त्याच्यामध्ये भरपूर अशा गोष्टी येतात. पूर्णपणे इंडियाला ब्लेम केलं जातंय. ऑब्व्हियसली चायना नेहमीच ब्लेम गेम खेळत असते, कधी USA बरोबर, कधी रशिया बरोबर, कधी भारताबरोबर, असं हे चालूच असतं. मग इथे ग्लोबल टाइम्स काय म्हणतंय की लास्ट एवढ्या डिकेड्समध्ये झालेलं हे जे फॅटल क्लॅश आहे, म्हणजे हा जो वाद आहे तो करण्यासाठी, हे ऑपरेशन करण्यासाठी इंडियन ट्रूप्सनेच प्रोवोक केलेला आहे चायनीज गव्हर्नमेंटला किंवा चायनीज ट्रूप्सला, असं ग्लोबल टाइम्स म्हणतंय. त्याचप्रमाणे बघा, या काही तासांपूर्वीच्याच ग्लोबल टाइम्सने ट्विटरवर टाकलेल्या न्यूज आहेत, तुम्हाला इथे दिसू शकतं, जास्त लेट नाही झालेले आहेत. आणि ते पूर्णपणे इंडियाला ब्लेम करतायत. ते म्हणतायत की चायनाची जे संयम आहे त्या संयमाला आमचं वीकनेस समजू नका, तुम्ही सुद्धा शांत राहा. पण तिथेच बघा, इथे तर एकीकडे चायनीज गव्हर्नमेंट म्हणतंय किंवा चायनाचं न्यूजपेपर ग्लोबल टाइम्सच म्हणतंय की शांत राहा, संयम पाळा. आणि तिथेच या सगळ्या गोष्टी चालू असताना बघा, मी लेक्चर रेकॉर्ड करण्याच्या तुम्ही म्हणू शकता 2 तास आधी त्यांनी हे टाकलेले ट्विटरवर. त्यांनी काय केलेलं आहे तर चायनीज गव्हर्नमेंट आता हाय एलिव्हेशन माउंटेनसमध्ये म्हणजे माउंटन एरियामध्ये त्यांनी युद्ध सराव सुरू केलेले आहेत. त्यामध्ये ॲडव्हान्स टँक्स आहेत, नंतर लॉंग रेंज जे काही आर्टिलरी आहेत सिस्टम, तसंच ग्राउंड टू एअर मिसाईल सिस्टम, या सगळ्या गोष्टींची एक्सरसाइज सुरू केलेली आहे. मग इथे परत एक प्रश्न पडतो की चायना युद्धाला सुरुवात करणार आहे का? मग कदाचित या एक्सरसाइज मधून सुद्धा त्यांना तेच सांगायचं असेल, कारण की मिडल ऑफ या फेस ऑफ मध्ये
एवढे डिस्प्यूट चालू आहेत आणि तिथे एका बाजूला त्यांचे हे अशा प्रकारचे सराव सुरू आहेत. ओके, आता हे डिस्प्युटेड एरिया किंवा चायनीज बॉर्डर जेव्हा आपल्या देशाबरोबर आपण शेअर करतोय तर नक्की ही कुठे कुठे शेअर होते. तर बघा, आपण आपल्या देशाची जी बॉर्डर आहे ती चायना बरोबर एक लडाख बरोबर शेअर करतोय आणि हा जो पोर्शन आहे तो अक्साई चीनचा आहे. आता अक्साई चीन जो आहे तो पूर्णपणे चायनाच्या कंट्रोलमध्ये, पण आपण आपल्या मॅपमध्ये दाखवतोय, राईट. आणि ही जी आहे इथे आपल्याला दिसते रेड, ती आहे लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल. मग बघा, इथे जो वेस्टर्न सेक्टर आहे, आता इथे 3 सेक्टर्समध्ये ही बॉर्डर शेअर केली गेली आहे. वेस्टर्न सेक्टर, सेंट्रल सेक्टर आणि ईस्टर्न सेक्टर. वेस्टर्न सेक्टर 1570 किलोमीटरची बॉर्डर शेअर करते. त्याचनंतर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड इथे जे आपल्याला दिसतंय ते आहे सेंट्रल सेक्टर. आणि त्याचप्रमाणे नंतर इथे सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश बरोबर ते जे आहे ईस्टर्न सेक्टर, इथे सुद्धा काही बॉर्डर शेअर करते. आता हा जो एरिया आहे तो भूटानचा आणि इथेच डोकलाम आहे, ते आपण पुढे बघणारच आहोत. तर अशी ही टोटल बॉर्डर आहे किंवा अशी ही टोटल LAC ची लाईन आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. इथे सुरुवातीला बघा कसं होतं की जम्मू काश्मीर आणि लडाख, म्हणजे जम्मू काश्मीर आणि लडाख असे 3 वेगवेगळे राज्य होते. पण मग पुढे जाऊन महाराजा रणजित सिंग यांनी हे जे 3ही राज्य आहेत ते जिंकले. हे सिखांचं राज्य झालं 1808 मध्ये जम्मू, त्यानंतर 1819 मध्ये काश्मीर आणि 1834 मध्ये लडाख. अशा प्रकारे हे 3 राज्य एकत्र केले आणि त्याचं स्वतःचं जम्मूचं राज्य, सिखांचं राज्य त्याने तयार केलं. आणि हे राज्य त्याने वाढवलं सुद्धा, स्ट्रॉंग सुद्धा केलं. पण 1839 मध्ये राजा रणजित सिंगचा मृत्यू झाला आणि मृत्यूनंतर जे सिखांचं राज्य आहे ते हळूहळू कोलॅप्स व्हायला लागलं किंवा वीक व्हायला लागलं. आणि त्या वीकनेसचा फायदा बऱ्याच जणांनी पुढे घेतला. आणि मग त्यानंतर लगेचच, आता त्यावेळेला ब्रिटिशांचं राज्य होतं आपल्या देशामध्ये, राईट. तुम्ही ऐकलंच असेल पहिलं इंग्रज आणि शीख युद्ध, मग त्यातूनच 1846ला इंग्रज आणि शिखांचं युद्ध झालं. मग इंग्रज आणि शिखांच्या युद्धामध्ये ना इथे एक होता गुलाब सिंह. तर हा राजा गुलाब सिंह याने ब्रिटिशांची खूप मदत केली. आता राजा गुलाब सिंह कोण होता? जेव्हा महाराजा रणजित सिंहने 1808 मध्ये जम्मू जिंकलं होतं, तर जम्मूचा त्यावेळेचा जो राजा होता ना त्याचा मुलगा होता गुलाब सिंह. मग गुलाब सिंहला त्याचं राज्य एक प्रकारे इथे परत पाहिजे होतं, त्यामुळे त्यांनी ब्रिटिशांची मदत केली आणि ब्रिटिशांनी जो पूर्ण सिखांचा प्रदेश आहे तो जिंकून घेतला. जिंकून घेतल्यानंतर तो जो प्रदेश आहे तो गुलाब सिंहला अमृतसरच्या तहानुसार 75 लाखांमध्ये विकण्यात आला. बघा, फक्त 75 लाखांमध्ये विकण्यात आला होता गुलाब सिंहला. ओके. आणि त्यानंतर 1947 पर्यंत गुलाब सिंहचे जे वंशज होते त्यांनी तिथे राज्य केलं आणि त्यातला शेवटचा राजा होता राजा हरिसिंग. 1947ला कोण होता राजा इथे? ते राजा हरिसिंग. राजा हरिसिंग बद्दल आपण पॉलिटीमध्ये ऐकलेलं आहे, जम्मू काश्मीर बद्दल, राईट. आता आपल्याला ती स्टोरी कव्हर करायची नाहीये, आपल्याला आता लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल बघायचंय. मग आता गुलाब सिंहला जेव्हा जम्मूचं राज्य देण्यात आलं त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला सीमेवरून काही वाद निर्माण होते किंवा ब्रिटिशांचं राज्य होतं भारतामध्ये, तर ब्रिटिशांना एक सीमेची सुरक्षा पाहिजे होती. आणि त्यातूनच मग 1865ला एक सिव्हिल सर्वंट होते WH जॉन्सन, ब्रिटिश सिव्हिल सर्वंट होते WH जॉन्सन, यांनी एक नवीन लाईन तयार केली इंडिया आणि चायनामध्ये, त्यालाच आपण म्हणतो जॉन्सन लाईन. आणि आत्ता जी इंडिया बॉर्डर शेअर म्हणजे मॅपमध्ये जी बॉर्डर दाखवते ही बॉर्डर आहे जॉन्सन लाईन. ओके, आपण सध्या जॉन्सन लाईनच फॉलो करतोय. जरी इथे आपल्याला दिसतं की अक्साई चीन आहे, पण तरी सुद्धा आपण आपल्या मॅपमध्ये कोणती लाईन फॉलो करतोय? तर जॉन्सन लाईन. तर तुम्हाला इथे लक्षात ठेवायचंय ही लाईन कधी आखण्यात आली होती? तर 1865 मध्ये WH जॉन्सन याच्याकडून. इथे तुम्हाला इमेजमध्ये समजून येईल, ही जी ब्लॅक लाईन आहे ती आहे जॉन्सन लाईन. पण त्यानंतर 1899ला एक अजून आले जॉर्ज मॅकार्टनी. जॉर्ज मॅकार्टनी यांनी अजून एका लाईनचा प्रस्ताव मांडला आणि ती लाईन होती ही. या लाईनमध्ये अक्साई चीनचा अर्धा भाग म्हणजे काही भाग भारतामध्ये होता तर काही भाग चायनामध्ये. पण त्यावेळेला चायनीज गव्हर्नमेंटने याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. पण मग पुढे जाऊन 1957ला, आता त्यावेळेला चायनीज गव्हर्नमेंटने का लक्ष दिलं नव्हतं? कारण की तिबेट त्यांच्या ताब्यामध्ये नव्हतं. आणि त्याचप्रमाणे इथे अजून एक प्रोव्हिन्स होतं जिंगजँग, तर ते सुद्धा त्यांच्या ताब्यात नव्हतं. पण पुढे जाऊन ते प्रोव्हिन्स चायनाने जिंकून घेतलं आणि चायनाने 1957 मध्ये
ही जी लाईन आहे ती एक्सेप्ट केली. ओके, पण मग पुढे जाऊन अशाच वेगवेगळ्या कॅज्युअलिटीज वाढत गेल्या आणि 1962ला मग इंडिया आणि चायनामध्ये, भारत आणि चायनामध्ये वॉर झालं. ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, 1962चं युद्ध. आणि मग त्यावेळेला हे युद्ध झाल्यानंतर, म्हणजे हे युद्ध संपल्यानंतर चायनाने बराचसा भाग चायनामध्ये घेतला होता. यामध्ये चायना विजयी ठरलं होतं आणि भारताचा पराभव झाला होता. मग ज्या लाईनपर्यंत भारताचे आणि चायनाचे सैनिक थांबले होते त्याच लाईनला मग म्हटलं गेलं LAC, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल, आणि ती आहे ही. ओके, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. LAC अस्तित्वात कधी आलेली आहे. ओके, इथे बऱ्याच वेळा भरपूर स्टुडंट्सना कन्फ्युजन होतो की LAC कधीपासून आहे. तर LAC अशा प्रकारे 1962च्या युद्धानंतर क्रिएट झालेली आहे. आणि बघा, 1962 जे युद्ध होतं ते फक्त इथेच लडाखमध्ये झालेलं असं नाहीये, तर सगळीकडे झालेलं. सिक्कीमच्या सीमेवर सुद्धा झालेलं, अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर सुद्धा झालं होतं. मग त्या ठिकाणी जिथे सैन्य थांबलं होतं, म्हणजे जी लाईन होती सैनिकांची, तिथेच मग ही लाईन LAC म्हणून मानण्यात आली. ओके, मग आत्ता आपण एवढं सगळं म्हणतोय की LAC वगैरे आहे, तरी पण चायनीज जे ट्रूप्स आहेत ते भारतामध्ये येण्याचा प्रयत्न करतात. LACच्या आसपासचा सगळा प्रदेश त्यांना पाहिजे असतो. तर त्यांचं जे मेन रिझन आहे आत्ताच्या या कॉम्बॅटचं, तर ते हेच आहे. एक म्हणजे पहिलं महत्वाचं रिझन आहे ते म्हणजे डरबुक शोक दौलत बेग ओल्डी रोड. तुम्हाला इथे दिसेल बघा, इथे आहे दौलत बेग ओल्डी रोड. ओके, आणि भारत आता हे जे रोड आहे ते आर्मीसाठी बांधते असं तुम्ही म्हणू शकता. आणि त्यामुळेच हे एक प्रकारे चायनाच्या डोळ्यामध्ये खुपलं असेल आणि त्यामुळे अशा काही ना काही ॲक्टिव्हिटीज करण्याची सुरुवात चायनाने केली आहे. त्याचप्रमाणे गरवान खोऱ्यावर चीनला पूर्णपणे नियंत्रण पाहिजे. इथे त्यांच्या चौकीचं काम सुरू सुद्धा आहे. इथे रोड त्यांनी बांधलेला आहे. बघा, आता भारत इन्फ्रास्ट्रक्चर करतंय तर त्यांना खूप प्रॉब्लेम होत आहेत, पण ऑलरेडी LAC जवळ चायनाने भरपूर असं इन्फ्रास्ट्रक्चर केलेलं आहे. मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप केलेलं आहे. म्हणजे जर पुढे युद्ध झाला तर त्याचा चीनला खूप मोठा फायदा होणार आहे. पण जर आपण भारताच्या बाजूने बघितलं तर भारताने अजून इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं डेव्हलप केलेलं नाहीये, आत्ता करतंय. मग त्यामुळेच एक प्रकारे चायनाला त्यामध्ये कुठे ना कुठे मध्ये घुसायचंच आहे. तर अशा प्रकारचे काही ना काहीतरी काम करते. ओके, तर या सगळ्या गोष्टी आहेत. आता आपण बघा, एक इतिहासाचा पार्ट सुद्धा यामध्ये कव्हर केला आहे. तसंच जिओग्राफिकल अँगल जो आहे तो सुद्धा आपण नीट या लेक्चरमध्ये कव्हर केलेला आहे. आता या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला ना, तर कोणकोणत्या गोष्टी, एक ओपिनियन आपलं काय असू शकतं. बघा, तुम्ही सुद्धा अधिकारी होणार आहात, तर अशा प्रकारच्या गोष्टी पुढे जाऊन तुम्हाला सुद्धा टॅकल कराव्या लागू शकतात. तर तुमचं या सगळ्या बाबतीतचं मत काय आहे ना, ते नक्कीच आम्हाला सुद्धा माहीत पडलं पाहिजे. तुमचं काय मत आहे ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. मी सगळ्यांची मतं, तुमचं ओपिनियन काय आहे ते नक्की वाचेल. आता माझ्या मताप्रमाणे बघा, आत्ताची अशी एक स्थिती आहे, आपण ऑलरेडी एका पॅन्डेमिकमध्ये आहोत, राईट. आणि आताची जी स्थिती आहे ती युद्धापेक्षा काही कमी नाहीये. आपण एक प्रकारे युद्धच करतोय ना कोरोना व्हायरस बरोबर. मग त्यावेळेला सरकारला सांभाळून पाऊल उचलणं गरजेचं आहे. लगेच युद्धाचं डिसिजन घेणं थोडंसं चुकीचं डिसिजन होऊ शकतं, राईट. इकॉनॉमी आपली फॉल झालेली आहे ऑलमोस्ट. खूप मोठमोठे प्रॉब्लेम्स एम्प्लॉयमेंटमध्ये होत आहेत. जर आता युद्ध झालं तर कदाचित एका वेळेचं जेवण सुद्धा मिळणार नाही, अशी परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते. ओके, त्यामुळे सुरुवात भारताकडून व्हायला नको. ऑब्व्हियसली मग भारताकडून जर नाही झाली तरी चायनाकडून आपण काही सांगू शकत नाही ना. त्यामुळे भारताने युद्धाला तयार राहणं आता गरजेचं आहे. आता इथे मी भारताने का म्हणते, सरकारने का म्हणत नाहीये. भारत म्हणजे आपण सगळे येतोय, तर आपल्याला सुद्धा आपल्या मनाची तयारी तेवढी केली पाहिजे. ओके, ज्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट या काही दिवसांमध्ये म्हणजे 5-6 तारखेपासून आपल्याला बघायला मिळाला नाहीये. चायना नेहमीच प्रत्येक गोष्टीमध्ये ॲग्रेसिव्ह राहिलेली आहे आणि आता सुद्धा आपल्याला तेच दिसते. आता इथे बघायला गेलं आपण तर UN सुद्धा सांगितलं की संयम राखा दोन्ही देशांनी. तिथे US पण म्हणतंय की आमचं एक दृष्टी आहे, एकदम आमचं लक्ष आहे की नक्की दोन देशांमध्ये काय होतंय. आणि पूर्ण जगाचं इनफॅक्ट लक्ष आता या दोन्ही देशांकडे आहे. भारत आणि चीन या दोघांच्या मध्ये काय होतंय सगळ्या देशाच्या न्यूजपेपरमध्ये ते. इनफॅक्ट काही देशांच्या न्यूजपेपरमध्ये तर असं सुद्धा आलंय की वर्ल्ड वॉर 3 ला आता सुरुवात होणार आहे. ओके, म्हणजे बघा
किती गोष्टी आहेत जे लोक प्रेडिक्ट करायला लागलेत किंवा त्यांचा अंदाज बांधायला लागलेत. त्यामुळे आता आपल्याच देशाचा संबंध इथे येतोय. त्यामुळे आपल्याला सुद्धा आणि गव्हर्नमेंटला तर ऑब्व्हियसली तयार राहावंच लागणार आहे आणि आपल्याला सुद्धा त्याचप्रमाणे तयार राहावं लागणार आहे. ओके, तर मग बघा बरेचसे पॉईंट्स आता इथे आपण क्लिअर केलेले आहेत. तुमचं काय ओपिनियन असणार आहे यावर ते नक्की कमेंटमध्ये सांगा. मग आता आपण सेल्फ अनालिसिसचा क्वेश्चन पण बघून घेऊया. अयोग्य विधानं इथे आपल्याला ओळखायची आहेत. पहिलं दिलंय भारत चीन हे दोन्ही देशांमध्ये एकूण 3488 एवढं किलोमीटरचं भूसीमा त्यांनी शेअर केलेले, तर हे बरोबर आहे. तिन्ही मिळून म्हणजे वेस्टर्न, सेंटर आणि ईस्टर्न या तिन्ही सीमा मिळून एकूण 3488 एवढी भूसीमा शेअर केलेली आहे. नंतर LAC ही भारत आणि चीनमध्ये असून ब्रिटिश काळात ही सीमा आखण्यात आलेली आहे. तर हे विधान चुकीचं आहे. ब्रिटिश काळात आखण्यात आलेली आहे का, तर नाही, 1962 मध्ये. त्यानंतर 1962ला लाल बहादूर शास्त्री हे भारताचे पंतप्रधान होते, तर हे चुकीचं आहे. 1962 मध्ये जेव्हा भारत आणि चीनमध्ये युद्ध झालेलं त्यावेळेला भारताचे पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू. लाल बहादूर शास्त्री कधी झाले, 1964ला, आणि त्यांच्या काळामध्ये भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं, राईट. मग इथे आपल्याला अयोग्य विधान ओळखायला सांगितलं, तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 व आणि क. ओके, आता आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. विजन स्टडी स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म तुमच्यासारख्या हजारो तरुणांना, गृहिणींना व जॉब करणाऱ्यांना सरकारी नोकरीच्या तयारीसाठी मार्गदर्शन करत आहे. तुम्ही विजन स्टडीच्या सेवेचा लाभ कुठूनही आणि कधीही घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा शहरात येऊन राहण्यासाठीचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाचेल. म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.